UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात ठाकरेंनी पक्षाचा रिमोट कंट्रोल दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर टीका. राहुल गांधींकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वदवून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान. बाळासाहेब बोलू नका, ते हिंदू हृदय सम्राट आहेत, तुमचे वर्गमित्र नव्हे. उद्धव ठाकरेंनी मोदींना ठणकावलं. 2.5 वर्ष बंद सम्राट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसले होते, पण आता बंद सम्राटांना कायमचं बंद करण्याची वेळ आली आहे. शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचं खूळ घुसलेलं नाही. ज्यांना आमदार खासदार मंत्री केलं त्यांनीच वार केला. उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका. महाविकास आघाडी वोट जिहाद करत असेल तर मतांचं धर्मयुद्ध करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. देवेंद्र फडणवीसांचं विधान. शिवतीर्थवरील मोदींच्या सभेकडे अजितदादांच्या नेत्यांची पाठ. सना मलिक, झिशान सिद्दीकी सभेला गैरहजर. दादांचे 2 उमेदवार वगळता मुंबईतील महायुतीच्या सर्व उमेदवारांनी लावली हजेरी. संविधानात काय लिहिलंय त्याचं आम्ही रक्षण करतो, पण आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटलं असावं. राहुल गांधींचा मोदींवर निशाणा. महायुतीचा मुख्यमंत्री संख्याबळावर नाही, परिस्थितीवर ठरणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत विनोद तावडेंचं खळबळजनक वक्तव्य. महायुती 165 ते 170 जागा जिंकणार. भाजप 95 ते 110, शिंदेगड 45 ते 50 आणि अजित पवार गट 25 ते 30 जागांवर विजय होईल. TV9 वरील मुलाखतीत विनोद तावडेंनी सांगितला सरकार बनवण्याचा फॉर्म्युला. महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे आख्यायिकेची गरज नाही. इंग्रजी वृत्तपत्रातील मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. तर माझ्या सभांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, पंकजा मुंडेंचा आरोप. भाजपमध्ये 2 भाग झालेत. पंकजा आणि देवाभाऊ वेगवेगळं बोलतात. बटेंगे तो कटेंगेच्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ आहे अशी विधानं तेढ निर्माण करणारी. भाजपला अशा राजकारणाचा फायदा होणार नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा मल्लिकार्जुन खरगेंच्या बॅगची आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडून तपासणी. तर माझी बॅग आता ऑटो चेकिंग मोडवर टाकली, ठाकरेंचा खोचक टोला. प्रेस चेहरा आणून पिक्चर काढायचंय का? सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकरांचा अमित ठाकरेंवर निशाणा. शरद पवारांकडून पुन्हा एकदा अजितदादांची नक्कल. अशोक पवार कसा काय निवडून येतो या दादांच्या आव्हानाची शरद पवारांकडून मिमिक्री. नाशिकमध्ये मवियाचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड. वाहनांमधून पैसे वाटले जात असल्याचा भाजपचा आरोप. लोकसभेत लोकांनी दणका दिल्यावर मी लाडकी बहीण झाली. नाव न घेता सुळेंचा अजित पवारांवर निशाणा. पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होईल वाटत नाही. पवारांनी पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करायला सांगितलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य. सुनील केदार मारुतीच्या बेंबीतला विंचू. शिवसेनेला गद्दारीची भाषा सुनील केदार यांनी शिकवू नये. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बंडखोराला पाठिंबा दिल्यानं भास्कर जाधवांची टीका. तुमचेच मीठ खाऊन तुमचा अपमान केलेल्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आमची भूमिका. जयस्वालांच्या उमेदवारीचा संदर्भ देत सुनील केदारांचं ठाकरे गटाला स्पष्टीकरण. निवडणुकीत वळसे पाटलांना 100% पराभूत करा. मंचरमधील भाषणात शरद पवारांचा हल्लाबोल. रश्मी शुक्लांविरोधात काँग्रेसची मुंबई हायकोर्टात याचिका. रश्मी शुक्लांना कुठल्याही सरकारी पदावर ठेवू नका, याचिकेतून काँग्रेसची मागणी. नवाब मलिकांना मुंबई हायकोर्टाचा तुर्तास दिलासा. जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार. 9 डिसेंबरला पुढील सुनावणी. 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार. कांगारूंचा गड भेदण्यासाठी टीम इंडिया सज्ज. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर मालिकेचा आरंभ होणार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.